महायुती पुढचे 6 महिने टिकेल का अशी भासती मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांना आहे। अण्णा, राष्ट्रवादी अजित पवार गटातले तुम्ही आमदार आहात, महायुतीत तुम्ही आहात, तुम्हाला भीती वाटते की ही महायुती पुढची 6 महिने टिकेल का? का तुम्ही देवाकडे साखर घालता एवढं? नाही, हे बघा, आम्ही ज्या वेळेला 2019ला महाविकास आघाडी स्थापन केली आणि पुढचे 25 वर्ष आता महाविकास आघाडी एक संघ राहील अशा पद्धतीने सांगून त्यावेळेच्या प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या नेत्यांनी एकत्रितपणाने महाविकास आघाडी स्थापन केली। परंतु 2-2.5 वर्षातच महाविकास आघाडी तुटली, त्यातून सरकार कोसळलं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हीच अपेक्षा असते की एकदा जनतेने निवडून दिल्यावरती किमान 5 वर्ष एक चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे आणि त्या भूमिकेतून आमच्या या भावना होत्या। आणि आता युतीमध्ये ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने सत्तेमध्ये किंवा महायुतीमध्ये काम करतोय त्यावेळेला माझ्या सर्वच सहकारी किंवा ज्यांच्यासोबत मी मागचे 4 वर्ष कधी व्यासपीठावरती एकत्रित नव्हतो अशी सगळी मंडळी व्यासपीठावरती मला एकत्रितपणाने दिसले। आणि पुढच्या 6 महिन्यानंतर विधानसभा आहे आणि त्यातून मी जे काही वक्तव्य केलं त्यातला माझा बोलण्याचा स्पष्ट उद्देश होता की उद्याच्या काळामध्ये देखील हे सगळे मंडळी एकत्रितपणाने विधानसभेला आमच्या सोबत राहून आमच्या उमेदवाराचा कसा प्रचार करतील याचा देखील मला आनंद पाहायचा आहे। खरं तर पार्थ पवारांचा पराभव श्रीरंग बारणे यांनी केला होता आणि त्यांचाच प्रचार आता अजित पवारांची राष्ट्रवादी, स्वतः अजित पवार सुद्धा या ठिकाणी येत आहेत, परंतु ते प्रचार कुणाचा करतील असा एक प्रश्न उपस्थित होतो, संभ्रम निर्माण होतो। अशा वेळेला तुमचं हे वक्तव्य आहे ना, त्याच्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झालेला आहे राष्ट्रवादी। 2019ला 2014ला मी श्रीरंग आप्पांसोबत प्रामाणिकपणे काम केलं, त्यांच्यासोबत एक सहकारी म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी घेऊन काम करताना आपण सगळ्यांनी पाहिलं। 2019ला पार्थदादा पवारांचा पराभव करण्यामध्ये आम्ही सुद्धा होतो, परंतु अजितदादांनी सुनील शेळकेनं पार्थ पवारांच्या विरोधामध्ये काम केलं किंवा त्या पराभवामध्ये हा देखील कुठेतरी काम करत होता हे पाहिलं नाही। सुनील शेळकेला सुद्धा पक्षामध्ये येण्या अगोदर त्याला उमेदवारी जाहीर केली आणि त्याला ताकदही दिली, हे आपण सर्वजण पाहताय। शेवटी राजकारणामध्ये कधी कुठला सिद्धांत बदलेल किंवा काही घडामोडी होतील याच्यामध्ये सांगता येत नाही। आणि दादा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की स्पष्टपणा, परखडपणा असलेले नेते, की जी भूमिका घेईल त्या भूमिकेवरती ठाम असणारे नेते म्हणून आदरणीय दादांकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। त्यामुळं कारण नसताना आता दादा काय करतील, दादांचे सहकारी काय करतील या पद्धतीच्या वावड्या उठवण्यापेक्षा देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व करणार आहेत आणि त्यामध्ये मावळ लोकसभेचे खासदार म्हणून श्रीरंग आप्पा बारणे असलेच पाहिजे, ही आमची प्रामाणिक आणि स्पष्ट भूमिका आहे। खरं तर बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष निर्माण झाल्यामुळे भाजपनं अजित पवारांना तिथं अडकून ठेवलंय असा आरोप जो आहे तो रोहित पवार या ठिकाणी करतात। घुसमट होतीये तुमची महायुतीमध्ये? हे बघा, रोहित दादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादावरती बोलण्याचा 1% अधिकार नाही। ज्या रोहित पवारांना लंके, शेळके, बेनके या 3 आमदारांपेक्षा झुकतं माप अजितदादांनी दिलेलं आहे। आपण काल परवाच्या दादांच्या भाषणामध्ये देखील ऐकलं असेल की रोहित पवारांना राजकारणामध्ये कोणी आणलं, जिल्हा परिषदेची उमेदवारी कुणी दिली, त्यानंतरनं आपल्या जिल्हा सोडून दुसऱ्याच्या जिल्ह्यात कर्जत जामखेडला उमेदवारी कोणी दिली, निवडून कोणी आलं हे कर्जत जामखेडच्या जनतेला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळे वरिष्ठ असतील किंवा कार्यकर्त्यांना देखील माहिती आहे। त्यामुळे रोहित पवारांनी अधिकचं बोलून दादांवरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे आणि लवकर आपण महाराष्ट्राचे नेते होण्या अगोदर येणाऱ्या विधानसभेला सामोरे जायचे हे दुसरा लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे की अजितदादा का बोलत नाहीत मग यांच्यावरती? रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बोलत नाहीत, मग त्यांच्या मनामध्ये पण काही भीती आहे? नाही, नक्कीच मी दादांना, आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साकडं घातलेलं आहे की दादा आपण महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणानं बोलणारे नेते आहात, जिथं होय आहे तिथं होय म्हणाल, जिथं नाही तिथं नाही म्हणता आणि अशी परखड भूमिका घेणाऱ्या नेत्यानं मागील 2014, 2016, 2018 या कालावधीमध्ये काही घडामोडी झाल्या, मला त्यात जायचं नाही, परंतु 2019च्या सकाळच्या शपथविधीपासून
तर 20 जून 2022 पर्यंतच्या घडामोडी आणि त्यानंतरनं 2023 जून मध्ये परत जे काय सत्तांतर झालं, जे काय आम्ही बाजूला गेलो, ही सगळी घडामोड ही दादांनी महाराष्ट्राच्या जनतेला बारामतीकरांना सांगितली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे की दादांनी सांगावं आता की आदरणीय पवार साहेबांचे पिलर म्हणून जे उभे होते त्यामध्ये प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, रामराजे निंबाळकर असतील, तटकरे साहेब असतील, नवाबबाई असतील, मुश्रीफ साहेब आहेत, हे साहेबांचे पिलर होते. मग हे सगळे पिलर किंवा साहेबांचे खंदे यांनी भूमिका का घेतली आणि या भूमिकेमागं काहींनी कुणी पलटी मारली हे दादांनी आता सांगितलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. तर महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आली आहे तेव्हापासून बराच संभ्रम जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी नेमका कुणाचा प्रचार करणार असा प्रश्न जो आहे तो वेळोवेळी विचारला जातो. परंतु आता सुनील शेळके यांनी थेट आवाहन केलंय अजित पवारांना की त्या 2 वर्षात नेमकं काय घडलं हे तुम्ही जाहीरपणे बारामती लोकसभेत सांगावं. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.